बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याची कारवाई शुक्रवारपासून सुरू करण्यात आली होती। आज दुसऱ्या दिवशी ही अतिक्रमण मोहीम जोरात सुरू होती, परंतु काही व्यापाऱ्यांनी याचा विरोध करत अन्यायकारक कारवाई असल्याची खंत युसेनला सांगितली आहे। बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील मुख्य रस्त्यावर अतिक्रमणधारकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलं होतं। त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण झाला होता आणि या मार्गाचे डांबरीकरणाचे काम बऱ्याच दिवसांपासून रखडले होते। याबाबत युसीएन न्यूजने बातम्या दाखवून वारंवार पाठपुरावा केला होता। अखेर युसीएन न्यूजच्या वृत्ताची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने रस्त्यावरील अतिक्रमणासह डांबरीकरण करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे। वाडेगाव येथे अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता। कित्येक वेळा अपघात सुद्धा झाले। या रस्त्यावर पुन्हा असे काही घडू नये या संदर्भात युसीएन न्यूजने वारंवार बातमी प्रकाशित करून सार्वजनिक बांधकाम विभागाची कान उघाडणी केली होती। अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने या बातमीची दखल घेत वाडेगाव येथील रस्त्यावरील अतिक्रमण काढून त्वरित रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सुरू केले आहे। दुसऱ्या दिवशी सुद्धा अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात आली। वाडेगाव येथील काही गरीब व्यावसायिकांनी अन्यायकारक कारवाई असल्याचं युसीएनला सांगितलं। आज या ठिकाणी वाडेगाव शहरामध्ये जे कालपासून अतिक्रमण हटाव मोहीम शासनाने हाती घेतलेली आहे, या अतिक्रमण हटाव मोहिमेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गैरप्रकार जाणून आला। प्रशासनाचं दुर्लक्ष झालेलं आहे। ज्या अतिक्रमणपर्यंत मोठ्या प्रमाणात गुन्हे सुद्धा केले आहेत, त्या ठिकाणपर्यंत प्रशासन पोहोचलेलं नाही। काही मोठ्या लोकांचं अतिक्रमण शासनाला पाडलं नाही, त्या ठिकाणी दिरंगी दिसून आली आणि गरीब लोकांचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। आज शासनानं व माझा माननीय जिल्हाधिकाऱ्यांना नम्र निवेदन आहे, विनंती आहे की आपण वाडेगाव शहरामध्ये जशी या ठिकाणी आपल्या अतिक्रमण धारकाची तुम्हाला जाणीव झाली, त्यामुळे आपण या ठिकाणी येऊन स्वतः अतिक्रमणाचा सफाया झाला की नाही आणि कोणत्या ठिकाणी अनियमितता झाली याची पाहणी प्रत्यक्ष जिल्हाधिकारी करावी अशी माननीय जिल्हाधिकाऱ्यांना माझी विनंती आहे। या गावकऱ्याच्या वतीने विनंती आहे, अतिक्रमण धारकांच्या वतीने विनंती आहे। यामध्ये शासनाने आम्हाला सर्वसामान्य माणसाला न्याय द्यावा अशी विनंती मी तुमच्यापासून करतो। माननीय जिल्हाधिकारी साहेब, आपण या ठिकाणी यावं आणि आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा। आज लगातार दूसरे दिन अतिक्रमण हटाने की प्रक्रिया शुरू है। वहीं कई जगहों पर अतिक्रमण हटाने में काफ़ी परेशानी आ रही है। वाडेगांव के आम नागरिकों का कहना है कि पूरी तरह से अतिक्रमण हटना चाहिए। कैमरामैन अमूल ढोके के साथ अनीस खान, युसेन न्यूज़, वाडेगांव।